30 मे पासून जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण। 1994च्या धर्तीवर GR काढण्याची मागणी। जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। त्यामुळे यंदाही मराठा आरक्षणावरून सरकार आणि जरांगेंमध्ये संघर्ष पेटणार आहे। जरांगेंनी सरकारला आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली। या मागण्या पूर्ण न झाल्यास जरांगे 30 मे पासून आपल्या अंतरवाली सराटी या गावातच आमरण उपोषण सुरू करणार आहेत। या आंदोलनाची घोषणा करताना त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। आंदोलन होणार अंतरवालीत, शांततेत, राज्यात होणार शांतता। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। फडणवीस साहेब, तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा। तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका। तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले। अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका। मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही। जरांगेंच्या प्रलंबित मागण्या काय आहेत ते पाहूया। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप पुन्हा सुरू करा। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना 30 मेच्या आत प्रमाणपत्र द्यावे। कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्या। 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थान गॅझेटचा प्रलंबित GR काढा। उपसमिती बरखास्त करून मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅझेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे। विभागीय आयुक्त पुण्याचा अहवाल आमच्या प्राप्त झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना मी जे आश्वासन दिलं मी ती पूर्ण करतोच आहे, त्याच्यात काही आम्ही कुठे कमी पडलो नाही। उलट मान्य उच्च न्यायालयामध्ये असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे दावे सुरू आहेत, मला त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की एकाही आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयामध्ये कोणत्याही न्यायालय आतापर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली नाही। ही मोठी आपली उपलब्धी आहे ना। मराठा आरक्षणाची मागणी करत ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगेंनी पहिल्यांदा अंतरवाली सराटीत आंदोलन पुकारलं होतं। त्यानंतर गेल्या 3 वर्षापासून जरांगेंचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। मात्र दरवेळी त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येते। सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतं, मात्र कधी कायद्याच्या कसोटीवर तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे या मागण्या प्रलंबित राहतात। मात्र यावेळी तरी जरांगे उपोषणाला बसण्यापूर्वीच सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार की पुन्हा उपोषण सोडायलाच येणार याबाबत उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।